2025च्या नवरात्राची सुरुवात होते 22 सप्टेंबरपासून आणि आनंदाची बातमी म्हणजे यंदा देवीचं आगमन हत्तीवरून होणार आहे. जेव्हा जेव्हा देवीचं नवरात्रात आगमन हत्तीवरून होतं ना, तेव्हा येणारं वर्ष अतिशय शुभ जाणार असतं. चांगल्या घटना येणाऱ्या वर्षात घडणार असतात असा संकेत मिळतो. पण नक्की कोणत्या चांगल्या घटना घडणार आहेत? हत्तीवरून देवीचं आगमन होतं तेव्हा नक्की कोणते शुभ संकेत मिळतात? याबद्दल जरा सविस्तर जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. मंडळी, जेव्हा जेव्हा नवरात्राची सुरुवात सोमवारी किंवा रविवारी होते तेव्हा देवीचं आगमन हत्तीवरून होतं. हत्तीवरून मातेचं आगमन होणं ही अत्यंत शुभ घटना मानली जाते. यंदा चांगला पाऊस पडून शेतीत भरभराट होणार असा तो संकेत असतो. इतकंच नाही तर देशात धनधान्याची वाढ होणार, दुधाचं उत्पादनही वाढणार, एकंदरीतच देशामध्ये सुखसमृद्धी आणि सुबत्ता येणार असा संकेत मिळत असतो. म्हणून देवीचं हत्तीवरून होणारं आगमन अतिशय महत्त्वाचं ठरतं. नवरात्रीत बसवले जाणारे घट हे पृथ्वीचे प्रतीक मानले जातात. त्यात पाणी भरून पंचभूतांची पूजा केली जाते. हा घट मातीवर ठेवून त्या मातीत नवधान्य पेरलं जातं. 9 दिवसात सर्वात अधिक फोफावणारं धान्य पाहून शेतकरी राजाला कोणतं पीक पुढील वर्षात जास्त येणार याचा अंदाज बांधता येतो. उपासनेचा भाग म्हणून या ऋतूमध्ये सगळ्यात जास्त उपलब्ध असलेल्या झेंडूच्या फुलांच्या माळा रोज एक याप्रमाणे 9 दिवस या घटावर बांधल्या जातात. बऱ्याच परंपरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या माळा बांधण्याची प्रथासुद्धा आहे. 10व्या दिवशी पूजेचं उद्यापन म्हणून घट हलवला जातो. यंदा 22 सप्टेंबर 2025 पासून नवरात्राची सुरुवात होणार आहे आणि नवरात्रीची सांगता होणार आहे 2 ऑक्टोबरला, जी गुरुवारी होते. गुरुवारी विजयादशमी आहे. या दिवशी देवीचं प्रस्थान कोणत्या वाहनावरनं होतं? विजयादशमी गुरुवारी आल्यामुळे मातेचं वाहन मानव असेल. देवी मानवी वाहनावर परतणं अत्यंत शुभ मानलं जातं. या स्थितीमुळे पुढील काळात सुखशांती आणि भाग्याचा अनुभव येतो अशी मान्यता आहे. म्हणजेच काय, यंदाचं नवरात्र सगळ्यांच्याच आयुष्यात आनंद, प्रसन्नता घेऊन येणार आहे. आपण सुद्धा भक्तिपूर्ण अंतःकरणाने देवीची पूजा करून, देवीची आराधना करून आपलं आयुष्य उजळून घ्यायला हवं, नाही का? मग या 10 दिवसांमध्ये आपण देवीची आराधना कशी करू शकतो? या 10 दिवसात सप्तशतीचा पाठ करू शकतो, त्यातील मंत्रांचा जप करू शकतो. त्याचबरोबर कुंकुमर्चनसुद्धा देवीला केलं जातं. देवीला कुंकुमर्चन कसं करावं या संदर्भातला एक संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. त्यामध्ये पूजा करून दाखवलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. कुमारिका पूजन केलं जातं. सवाष्णीची ओटी भरणंसुद्धा महत्त्वाचं मानलं जातं. 9 दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी देवीची ओटी भरावी, कुलदेवीची ओटी भरावी. त्याचबरोबर ओटी भरून जोगवाई मागितला जातो. उपवास केले जातात. कोणी अनवाणी पायाने चालण्याचा नियम घेतं, तर कोणी नामस्मरणाचा, कोणी स्तोत्रपठण करण्याचा. एकंदरीतच काय, भौतिक सुखातून मन काढून घेऊन अध्यात्म, भगवंत चिंतनात वेळ घालवावा आणि या 9 दिवसांमध्ये भक्ती करून इतकी ऊर्जा संपादन करावी की पुढचं पूर्ण वर्ष ती ऊर्जा आपल्याला पुरेल. हाच या कृतीमागचा हेतू असतो. आता यंदा देवीचं आगमन हत्तीवरनं होणार आहे, जे शुभ आहे सगळ्याच समाजासाठी, देशासाठी. चांगलं आहे. पण तुम्हाला जाता जाता सांगते की इतर वाहनांवरून जेव्हा देवी येते तेव्हा तो काय संकेत असतो. शनिवारी आणि मंगळवारी जर देवीचं आगमन होत असेल तर ते घोड्यावरनं होतं आणि ते राजकीय अस्थिरतेचा संकेत देतं. गुरुवारी किंवा शुक्रवारी देवी येणार असेल तर ती पालखीत बसून येते, जे समाजात कलह किंवा मोठ्या दुर्घटनांचा संकेत मानलं जातं. बुधवारी देवीचं आगमन नौकेतून होतं, जे सुखसमृद्धीचं प्रतीक मानलं जातं. उत्सवाच्या निमित्ताने श्रीसूक्त या वैभव देणाऱ्या स्तोत्राचं सामूहिक पठण करावं. 9 दिवस 9 ठिकाणी भोंडला हातगाई खेळला जातो. त्या निमित्ताने गृहिणी, नोकरदार महिला नटून थटून एकत्र येतात. पारंपरिक गाणी म्हटली जातात. तुमच्याकडे अशा कोणत्या प्रथांचं पालन केलं जातं हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. रात्री गरबा खेळून जागरण करतात. मंडळी, जाता जाता आणखीन एक, नवरात्रामध्ये घटस्थापना कशी करावी या संदर्भातला एक संपूर्ण व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे. त्यामध्ये घटस्थापना करून दाखवलेली आहे. त्याचबरोबर देवीची ओटी कशी भरावी हा व्हिडिओसुद्धा आहे. त्यामध्ये देवीची ओटी भरून दाखवलेली आहे. कुंकुमर्चनचं तर मी तुम्हाला सांगितलंच. या सगळ्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. ते व्हिडिओसुद्धा नक्की 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 बघा. जाता जाता जय आंबेर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कॉमेंट करून सांगा, म्हणजे तुम्हाला हवे असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ.
ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी भक्ती सर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील.